नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आज साधारणतः दुपारपासून मुख्यमंत्री जे आहेत तर यांची प्रेस कॉन्फरन्स प्रत्येक न्यूज चॅनलवरती दाखवली जाते. तर आज मोठ्या दिवसानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री आहेत तर यांना काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर यांनी या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलं तर याची माहिती देखील आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो जुलै महिन्याचा हप्ता असेल किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता असेल, 2 हप्ते एकत्रित संदर्भात किंवा जो GR आहे तो डिलीट का झालेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार या संदर्भातला कुठला प्रश्न विचारण्यात आला होता का, तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेऊया. सर्वात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तर हे काय म्हणाले हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी KYC केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या. त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात. काहींनी KYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. अशा प्रकारे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत तर यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री आहेत तर यांनी KYC संदर्भात लाडक्या बहिणींच्या अपात्रतेसंदर्भातली वक्तव्य त्यांनी आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,65,00,000 आसपास संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे आता KYC संदर्भात ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही आहे या लाडक्या बहिणींसाठी स्पष्ट विधान त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना पुढील हप्ते नियमित येत राहणार आहेत, परंतु ज्यांची KYC झालेली नाही अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या असून त्यांची KYC सध्या सुरू होणार नाही अशा प्रकारची अपडेट समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक असा प्रश्न निर्माण होतो की सध्याची कंडिशन पाहता जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली तर याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रश्न असा विचारण्यात आलेला नाहीये की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट मिळणार का किंवा हप्ते वितरण होणार कधी, तर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतोय की नक्की प्रेस कॉन्फरन्स कशा पद्धतीची झाली. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. इतर प्रश्न विचारण्यात आले हप्ते वितरणामध्ये पात्र कोण अपात्र कोण KYC संदर्भात, पण लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाचा प्रश्न जसाच्या तसाच राहिलेला आहे. म्हणजे नाही मग लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळतोय का, आणि त्याचबरोबर हप्ते वितरण लक्षात घ्या. साधारणतः हप्ते वितरणाची घोषणा होणं अपेक्षित होतं, पण अजून देखील लाडक्या बहिणींना अपेक्षित घोषणा झालेली नाही. त्यामुळे हप्ते वितरणासाठी आता उद्याचा एकच दिवस महत्त्वाचा. त्यामुळे हप्ते वितरणासाठी आता उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जर हप्ते वितरण होत असेल तर उद्या होऊ शकतं, अन्यथा पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरण जाऊ शकतं. आपण देखील ही या संदर्भात संपूर्ण माहिती घेत आहोत. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्री असतील यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, पण यामध्ये लाडक्या बहिणीचा प्रश्न हप्ते वितरणासंदर्भात मार्गी लावलेला नाही आहे. त्यामुळे प्रश्नचिन्ह कायम आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.